हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. ती पण एकदम साधी सोपी आणि एकदम सिंपल आहे. लहान मुलं खातील अशी आहे आणि अजिबात तिखट नसलेली भाजी आपण आज करणार आहोत टिफिनसाठी लहान मुलांच्या. तर इथे आपण 2 मीडियम आकाराच्या साईजचे बटाटे घेतलेले होते आणि ते मी वरची साल काढून छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही कट केलेले, असे छोटे छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ते बटाटे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून बटाट्याला जे स्टार्च असतं ना ते पाण्यात टाकल्यामुळे एक्स्ट्राचं स्टार्च जे निघून सुद्धा जातं आणि बटाटे काळे सुद्धा पडत नाहीत त्याच्यामुळे. तर आता इकडे आपल्याला गॅस सुरू करून त्याच्यावरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये इथे मी फक्त 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे, जास्त नाही घातलेलं. तेल छान गरम होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचे, छान असे तडतडून घ्यायचे आणि नंतर घालायची हळद. तेलामध्येच घालायची जेणेकरून भाजीला कलर हा खूप छान येतो तेलामध्ये घातल्यामुळे. आणि आता आपण जे बटाटा कट करून घेतलं होतं ना ते त्या फोडणीमध्ये टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आणि कमी गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचं. काय होतं, बटाटे टाकल्यानंतर फुल गॅस असेल ना तर बटाटा हे लवकर खाली चिटकलं जातं कढईला, त्याच्यामुळे. तर छान अशा प्रकारे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे चवीनुसार नमक. तर मी इथे साधारणतः 1 चमचाभर नमक घातलेलं आहे. आणि नमक घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान अशा प्रकारे इथे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे बटाटं 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी इथे चेक करून दाखवते. तर बटाटे एकदम छान अशा प्रकारे इथे हे शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर असा शेंगदाण्याचा कूट. तर मी इथे मोठा मोठा कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालते, जेणेकरून काय होतं, मोठा मोठा कुटलेला शेंगदाण्याचा कूट असेल ना भाजीला, सुक्या भाजीला, तर दाताखाली शेंगदाणा आला ना खूप छान लागते भाजी, एकदम टेस्टी लागते. त्याच्यामुळे तर शेंगदाण्याचा कूट घालून सुद्धा मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर ही भाजी तुम्ही मुलांना भाकरीसोबत, पोळीसोबत टिफिनला देऊ शकता. आणि भातासोबत खायची असेल तर भातासोबतसुद्धा एकदम टेस्टी लागते. तर तुम्ही ही अशा प्रकारची भाजी एकदा टिफिनला लहान मुलांना देऊन बघा. पूर्ण टिफिन फिनिशच करून येतील, ही माझी गॅरंटी आहे. तर आजच्या मग या बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब करा. बाय.